राहत होते, कारण त्यांची आजी गावाहून येणार होती. गावाहून येताना आजी नेहमी मुलांसाठी घरी बनवलेला खाऊ, शेतातील फळे घेऊन यायची. त्यांना आवडणारे पदार्थ बनवून खाऊ घालायची. त्यांचे खूप कौतुक करायची. धनंजय अभ्यासात खूप हुशार होता. तो नियमित अभ्यास करायचा. सगळ्या उपक्रमामध्ये, स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा. वर्गात दिलेले सर्व प्रकल्प पूर्ण करायचा. संगणक व विविध पुस्तकांच्या मदतीने तो वैविध्यपूर्ण माहिती तसेच चित्रही मिळवायचा. तो नेहमी दिशाला तिच्या शाळेच्या कामात मदत करायचा, पण केलेल्या मदतीच्या बदल्यात तिच्याकडून काहीतरी घ्यायचा. शाळेतही त्याला कोणी मदत मागितली तर त्या बदल्यात तो मदत मागणाऱ्याकडून अपेक्षा करायचा. एके दिवशी दिशाला विज्ञान प्रकल्प पूर्ण करायचा होता. तिने धनंजयची मदत मागितली. त्या बदल्यात त्याने तिचा जेवणाचा नवा डब्बा मागितला. तिने नकार दिला. तेव्हा तो दिशाला म्हणाला, ठीक आहे, मग एकटीच प्रकल्प पूर्ण कर. मी चाललो खेळायला. त्याला माहीत होते की आपली छोटी बहीण आपल्याशिवाय प्रकल्प पूर्ण करू शकणार नाही. धनंजयचे बोलणे ऐकून दिशाच्या डोळ्यात पाणी आले. सोफ्यावर बसून हे पाहत होती. आजी तिला म्हणाली, दिशा, तू दुसऱ्यांवर विसंबून राहत जाऊच नको. धनु स्वतःची कामे स्वतः करतो म्हणून त्याच्यात आत्मविश्वास असतोय. तुझ्यातील क्षमतांवर विश्वास ठेवायला पाहिजे. चल, मी तुला प्रकल्प सुरू करायला मदत करतो.